झटपट सुरुवात करूयात राज्यातल्या घडामोडींनी। सिंचन घोटाळा आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरेंना चौकशीसाठी बोलावणारच अशी माहिती एसीबी सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे। एसीबीनं केवळ प्रश्नावली पाठवल्यानं पवार आणि तटकरेंची एसीबी चौकशीतून सुटका होणार अशी चर्चा सुरू होती। मात्र तपासाला वेग देण्यासाठीच आधी प्रश्नावली आणि नंतर चौकशी होणार असल्याची माहिती एसीबी सूत्रांनी दिली आहे। राज्यात यावर्षी पुन्हा एकदा पाऊस लांबण्याची चिन्ह दिसत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबड न करता पावसाची शक्यता लक्षात घेऊन पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येऊ शकते। ती आल्यास त्याचीही तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानं शेतकरी धास्तावलाय। राष्ट्रवादीच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर राष्ट्रवादी मोर्चा काढणार आहे। उसाला एफआरपीनुसार भाव देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र आता पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे। योगासनांची सक्ती न करता ज्याला आवडेल त्यांच्यासाठी उपक्रम असावा असं मत आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे। तर योग दिनामध्ये सहभागी होण्याची कुणालाही सक्ती केलेली नसल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाचा समारोप नागपूरमध्ये काल पार पडला। सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला नुकतंच 1 वर्षाच्या पाठीशी आरएसएस भक्कमपणे उभं असल्याचं स्पष्ट केलं। आशिष दामले मारहाण प्रकरणात आता 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र दामलेला अटक कधी होणार असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जातोय। धमकावणं, घराची तोडफोड करणं, बंदुकीचा धाक दाखवून लुटमार करणं असे गुन्हे बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दामलेविरोधात दाखल झाले। घटनेला 36 तास उलटलेत। पोलिसांची 4 पथकं दामलेचा शोध घेत आहेत। दामलेच्या अंगरक्षक पोलिसांचाही जबाब नोंदवण्यात आला। राष्ट्रवादीचा नगरसेवक आशिष दामले याच्या गुंडगिरीवर सत्ताधारी शिवसेना भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे। सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून राष्ट्रवादीची मंडळी असा प्रकार करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे यांनी दिली आहे। तर भाजपच्या शायना एनसी यांनी या घटनेचा समाचार घेतला आहे। आमदारांना जनतेसाठी काय काय करावं लागतं, जनतेची कामं करावी लागतातच, शिवाय वेळप्रसंगी वरातीत नाचावंही लागतं। खोटं वाटत असेल तर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनाच पहा। इंदापूरला एका लग्न समारंभात आमदार महोदय तिथे पोहोचले तेव्हा वऱ्हाडी मंडळींनी त्यांना नाचायची फरमाईश केली। आता हा जनता जनार्दनाचा आदेश शिरसाबंद मानून आमदार भरणेंनी चक्क वऱ्हाडी मंडळींसोबत ठेका धरला। शिप्र प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आता चौकशीची मागणी केली आहे। झी 24 तासनं गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी या प्रसिद्ध आणि जुन्या शिक्षण संस्थेतील गैरकारभार उघडकीस आणला होता। राज्य सरकारनंही या गैरकारभाराची दखल घेऊन चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं। नुकतंच धर्मादाय आयुक्तांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। पुण्यात सिंहगड रोड दांडेकर पूल परिसरात गुंडांच्या टोळीनं वाहनांची तोडफोड केली आहे। दुचाकी आणि टेम्पो अशा 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यावेळी तुफान दगडफेक देखील करण्यात आली आहे। गणेश कांबळे खून प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याची माहिती पुढे येते आहे। शिर्डीजवळील पुरुषोत्तम राजगुरू यांच्या वस्तीवर शिरकाव केलेला बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय। गेल्या 2 वर्षांपासून या परिसरात सातत्यानं बिबट्याची दहशत होती। बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेळ्या, कुत्रे तसेच जनावरांना आपला जीव गमवावा लागला होता। एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी बिबट्याची मादी याच परिसरात असून मादीचा संचार कायम असल्यानं नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत। नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळलाय। धारण गावालगत पाटातील चारीत संशयास्पदरित्या बिबट्या मृतावस्थेत आढळलाय। वनविभागानं बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय। गेल्या काही महिन्यातील नाशिक जिल्ह्यातली ही 4थी घटना आहे। वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। प्रतिकूल हवामान आणि माशांचा प्रजनन काळ असल्यानं 31 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे। गेल्या वर्षी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकनं एकत्रित मासेमारी बंदी पाळल्यामुळे माशांची पैदास वाढली आहे। त्यामुळे यंदाही 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंद असेल। नांदेडच्या किनवटमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाळून घेतलेल्या संदीप धोत्रे या तरुणाचा मृत्यू झाला। या प्रकरणात सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे। सीवूडच्या सेक्टर 50 येथील मंथन ज्वेलर्सचे मालक अशोक जैन यांच्यावर दुपारी 12:30च्या सुमारास लुटारूंनी हल्ला चढवला। जैन हे दुकानासमोरून जात असताना शेजारील उद्यानात दडून बसलेल्या एका तरुणानं अचानक चाकू हल्ला करत जैन यांच्या तोंडावर वार केले। या हल्ल्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सेल्विन नावाच्या जिगरबाज तरुणानं जीव धोक्यात घालून हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं।
पालघर परिसरात प्रवासी बनून त्याच वाहनात चोरी करणाऱ्या टोळीचा मनोर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मोईन बाबाउद्दीन शेख, बबलू राम चौरसिया आणि दिनेश कुमार शिवप्रसाद अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. अजून काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोर विक्रमगड महामार्गावर एका टेम्पोतून प्रवास करताना या भामट्यांनी चालकासह प्रवाशांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटलं होतं. साई दरबारी होणाऱ्या पाकिटमारी परिसरातलीच नव्हे तर आंतरराज्यीय टोळीही असल्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिर्डी पोलिसांनी पाकिटमारी करणारी आंध्र प्रदेशची टोळी पकडली आहे. या टोळीकडून एका अनिवासी भारतीय साई भक्ताच्या चोरलेल्या $8,500 अमेरिकन डॉलरपैकी $4,000 हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्यावरील टपाल तिकिटाचं चंद्रपुरात सादरीकरण करण्यात आलं. यावेळी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बाबा आमटे यांचे चिरंजीव विकास आमटे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष विनंतीवरून चंद्रपुरात या टपाल तिकिटाचं डाक विभागातर्फे सादरीकरण करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.